चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक 5 बाबत मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी आमदार बाबाजी काळे यांना परतावा जमीन वाटप करण्यासाठी चाकण नगर परिषद येथे 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2025 असे तब्बल 10 दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात येईल असा बैठकीत निर्णय घेतला होता। त्यानुसार मंगळवारी 1 एप्रिल 2025 रोजी आमदार बाबाजी काळे व महसूल व उद्योग विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत परतावा जमीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आमदार बाबाजी काळे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले। या शिबिराच्या माध्यमातून जमीन परतावाबाबत एजंट मंडळींचा सुळसुळाट थांबण्यास मदत होणार आहे। याबाबत शेतकरी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी काय सांगितलंय ते पाहूयात। ज्ञानेश्वर बाबूराव पडवळ कशासाठी आले तुम्ही? आमचे 2 गट गेलेले, अजून 1 गट राहिलेला आहे अडचण असल्यामुळे 1 गट राहिलेले। आमची फाईल अजून जागेवरची परतावल्याची दिली नाही अजून, कारण आता परतावले देतात म्हणजे आता ते बैठक घेतल्यामुळं कुठंतरी त्यांनी चांगले जागे काढले। पहिले जे देत होते ते कुठंतरी खिंडारात देत होते। मी शेतकऱ्याला खर्च करायला, डेव्हलप करायला खर्च डबल जात होता। आता याच्यामुळं चांगल्या जागे मिळते। पंढरनाथ रामभाऊ पडवळ, गाव आंबेठाण। काय कशासाठी आले तुम्ही? हां, कशासाठी आले? आता यार फाईल पडली होती, आम्ही 1 वर्ष झालं चक्रा मारतोय आम्ही कशासाठी? परतावाला मिळण्यासाठी। बरं, मग आता तुम्ही काम दिलं होतं का कोणाला? काम दिलं एजंटला। बरं, मग काय केलं एजंटने? एजंटने आता हे साहेब लोक करून देत नाही म्हणून हेलपाटे मारले आम्ही एमआयडीसी ऑफिसला। मग काय झालं नाही काम? काम कुठं झालं तेव्हा? किती वर्ष झाले त्याला? 1 वर्ष व्हायला आलं आता। 1 वर्ष व्हायला। एजंटला पैसे दिले होते? एजंटला 10,000 दिले खाली। 10,000 दिले। बरं, मग आता इथे यांनी कॅम्प लावलाय, मग आता ह्या कॅम्पमध्ये तुमचं काम होणार आहे। मग एजंटचे पैसे बुडले का तो परत येणार आहे? काय बोललाय? यायला तयार आहे। अच्छा, आता कॅम्पमुळे काय तुमचं काय फायदा होईल वाटतं? त्यामुळे होईल असं वाटतंय ना। काय होईल? परताव्याचं काम होईल असं वाटतं तुम्हाला? हां। जी पवार, क्षेत्र व्यवस्थापक, तमाम खातेदारांना आवाहन करतो की त्यांचे जे परताव्याचे जे अर्ज आहे ते कॅम्पमध्ये येऊन स्वतः द्या। इथं त्यांची सर्व कामे केली जातील। काय कॅम्पचा कालावधी काय आपल्या? 10 दिवसाचा कॅम्प लावलेला आहे। कलेक्टर साहेबांच्या सूचनेचा 10 दिवसाचा इथं कॅम्प लावलेला आहे। कुठं? चाकण नगर परिषद? चाकण नगर परिषदमध्ये सकाळी किती ते संध्याकाळी किती? सकाळी 11 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। म्हणजे आता तुमचं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आता तुम्ही कुठल्या एजंट लोकांकडे जाऊ नका, थेट इथे येऊन तुमचे काय असेल ते काम करा, बरोबर? शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही एजंटकडे आपण जाऊ नये, इथं स्वतः त्यांचे अर्ज आणून द्यावेत। त्याचे सर्व कागदपत्र स्वीकारले जातील आणि त्यांना परताव्याचे काम करून दिलं जाईल। गेल्या आठवड्यामध्ये